नमस्कार. आज या ठिकाणी आपले बारामती काँग्रेस तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने सर्व पत्रकार बंधवांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण म्हणजे काल बारामती शहरामध्ये बिगोन चौकामध्ये जो काही प्रकार घडला आंदोलनाचा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जे आंदोलन काल बारामतीमध्ये केलं पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात, मला नक्की कळलं नाही की पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात आंदोलन करण्याचं कारण काय होतं. म्हणजे इथली राष्ट्रवादीचा विषय असा होता की कालची ज्या काही घटना घडल्या ते कालचं आंदोलन आणि हे आंदोलन जे केलं पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात, ते आंदोलन एकदम चुकीचं होतं. अज्ञाताचा कळस म्हणतो आपण, ज्यांना ज्ञान नाही काय नाही, ज्याची माहिती पूर्ण घेतली नाही, की वक्तव्य कुणी केलं काय याचा कुठलाही संदर्भ न घेता त्या ठिकाणी ते आंदोलन बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केलं. त्याबद्दल या ठिकाणी आम्ही खेद व्यक्त करतो. सर्वप्रथम हे आंदोलन कोण बोललं, काय बोललं, कुणाचंच काही कुणाला माहित नव्हतं. आमचं सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांना आव्हान आहे की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे सुसंस्कृत आहेत, मुख्यमंत्री होते, अशा माणसाच्या बद्दल जे काही प्रकार काल घडला त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, ही आमची भूमिका आहे. दुसरा विषय, ज्या पद्धतीने जे आंदोलन केलं अशाच पद्धतीचं आंदोलन त्यांनी गृहमंत्र्यांच्या दारात करावं. दादांच्या विमान अपघाताबद्दल, त्यांच्या FIR बद्दल तिथं अशी उतावळेपणा त्यांनी दाखवावा आणि त्या आंदोलनाचं काम त्या ठिकाणी करावं, अशी आमची काँग्रेस पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे. मी हे करतो, हे विषय काल आहे. दुसरा विषय, जे काही स्टेटमेंट झालं होतं ते काँग्रेस पक्षाच्या पेजवर होतं, त्या संदर्भातली भूमिका प्रदेश अध्यक्षांनी मांडली असताना कुठलीही माहिती न घेता या ठिकाणी आंदोलन झालं. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आपण समजू शकतो, कार्यकर्ते नवीन आहेत, ते ज्या पक्षाबरोबर गेलेत, अंधभक्तांच्या पक्षाबरोबर गेलेत, त्यामुळे त्यांच्याही कार्यकर्ते अंधभक्त झाल्यासारखे आता वागायला लागले आहेत. पण त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी होते, त्यांचे शहर अध्यक्ष असतील, नगराध्यक्ष असतील, या लोकांनी तरी ते सगळी माहिती घेऊन त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करायला पाहिलं होतं, अशी आमची काँग्रेस पक्ष म्हणून आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या बद्दल एका व्यक्तीवर बोलण्याबद्दल आमची भूमिका होती. या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने बोलवली आहे. या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष वैभव बुरुंगले आहेत, आमचे ज्येष्ठ नेते इंगोले सर आहेत, आकाश मोरे सर आहेत, अशा सगळ्यांशी आमचा एक विचार झाला आणि त्या संदर्भातली लोकांना ह्याच्यातलं पारदर्शक कळावी, किती प्रॉब्लेम या कार्यकर्त्यांचा आहे किंवा नेत्यांना दाखवण्यासाठी काल जी धडपड चालली होती की मी कसा पुढे किंवा काय, की जोडे मारो हे मारो, आपण कुणाला मारतोय काय करतोय ह्याची सुद्धा कुणाला त्यातली गांभीर्यता नव्हती अजिबात, की आपण कुणाविरुद्ध आंदोलन करतो. आंदोलन करणं हे संविधानिक अधिकार आहे, ज्यांनी त्यांनी करावा. आंदोलन करण्याचा कुणाचाही आमचं दुमत नाहीये, पण आंदोलन करताना त्या माणसाबद्दल किंवा त्या स्टेटमेंटवर कुणी दिलंय काय दिलंय ह्याची सत्यता पडताळून आंदोलन करावं, असं आमचं या ठिकाणी आव्हान आहे. आणि आंदोलनच करायचं आहे. राष्ट्रवादीला उतावळेपणाचं एवढ्या घाईघाईनी अशा आंदोलन करायचेच आहेत किंवा आमच्या काल कार्यालयात घुसून काही गुंडांनी आणि काही मलिदा मिळवणाऱ्या गँगनी जे काल काँग्रेस कमिटीत घुसून जो काय राडा केला, तसा राडा या राज्याच्या गृहमंत्र्याच्या इथं जाऊन ते आंदोलन त्यांनी करावं. त्या आंदोलनात आम्ही काँग्रेस म्हणून आणि या बारामतीतले नागरिक म्हणून दादांबद्दल असणाऱ्या, कारण दादा 20 वर्ष काँग्रेस पक्षाबरोबर या मंत्रिमंडळात होते, त्यांच्यावर असणारं थोडं प्रेम आमचंही आहे. अशा दादांच्या बद्दल आम्ही त्या ठिकाणी आंदोलनात काँग्रेस पक्ष म्हणून तिथे येतो. आंदोलन उगीच करायचे, कुठल्या गोष्टीसाठी आंदोलन करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कळलं पाहिजे. आपण जबाबदार आहात, सरकारमध्ये आहात. अपघाती निधन झालेलं आहे किंवा आम्हाला वाटतं संशय आहे, तो आमचा सर्व बारामतीकरचा, महाराष्ट्रातल्या लोकांचा जे काय आहे ते दूधचं दूध पाणी 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 करावं असं आता आम्ही आव्हान करतो. आणि आम्हाला बघायचंय त्याच वेळेस बारामतीतले हे जे काय आता विरोधी करणारे किती अजित पवार प्रेम करतात, आम्ही हे सगळं बघू. आमच्या आंदोलनात, आमच्या उपोषणात ते बरोबर आले तर खूप आनंद होईल. बारामती काँग्रेसची भूमिका आहे, कारण की मी फॉर्म त्याच संदर्भात काढलेला आहे की या संदर्भातच काढलं होतं की तुम्ही या चौकशी करा आणि त्या चौकशीच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत येऊ द्या. संदर्भातली ठोस भूमिका घ्या. जर घेत नसतील तर हे ऑगस्ट महिना जाऊ द्या. ऑगस्ट नंतर आम्हाला क्रांतीची सवयच आहे, आम्ही क्रांतीच केली या देशाला. आज स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही काँग्रेसला लढलोय. अजित पवारांचे खरे काही गोष्ट झालेले हे बारामतीकरांना, तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना, तमाम भारतातल्या लोकांना कळवण्यासाठी मी लाक्षणिक उपोषण करणार म्हणजे करणार. काँग्रेस अजित पवारांच्या अडून राजकारण करते का? अजित पवारांच्या नावाखाली
अजित पवारांच्या नावाखाली नाही. हे बघा, ते बाजूला ठेवून तुम्ही जर या बाबतीत जर अशा पद्धतीने घेता, तुम्हाला असं वाटत नाही की आपल्याचं राजकारण नाही, एक मिनिट, आपण राजकारण का करतो? लोकांच्या मनातले संभ्रमाचे विषय बाहेर यावे, लोकांना दूधचं दूध पाण्याचं पाणी कळावं. आपण ज्यावेळेस एखाद्या कॉन्ट्रॅक्टरवर आरोप करतो त्यावेळेस आपण त्याला दाखवू शकतो की हे चुकीचं कॉन्ट्रॅक्ट चाललंय किंवा त्या पद्धतीने चुकी चाललंय. तर अशा पद्धतीने ज्या लोकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत याविषयी, अजितदादांच्या मृत्यूविषयी, ते लोकांचे क्लिअर केले पाहिजे. राज्याने, गव्हर्नमेंटने हे क्लिअर केलं पाहिजे. तर त्यासाठी आमची इच्छा आहे, तिन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन जे काय झालंय, काय कुणावर गुन्हे दाखल केले, कोण दोषी आहेत, या संदर्भात स्पष्टता महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत या ऑगस्ट महिन्यामध्ये करा. तुमची नाराजी आता ती अशी दायवड होती असं वाटतं. म्हणजे नाराजी तर आहेच. अहो, आरोप किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा पुतळाचा आहे. तर आता काय तुमचं म्हणणे की चुकीचं आहे, त्यांनी म्हणलेलं होतं. तर माझं आम्हाला एकच बघायचं की हे चुकीच्या गोष्टीचं एवढं समर्थन करत असतील तर खऱ्या गोष्टीला किती आम्हाला आमच्या बरोबर येतात का? ट्विट केलं त्याला समर्थन करतात. तर त्याच्यासाठी सरकारी पक्ष म्हणजे राष्ट्रवादीचा पक्ष, समजा भाजप पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये भेदभाव केला नाही पाहिजे. जर या ठिकाणी जर कायद्याचा भंग झाला असेल तर त्या लोकांवर कुठल्या पक्षाचा हे न बघता कोणी भंग केला कायद्याचा हे बघून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. काल इथं आपल्याला माहिती आहे की इथं बंदी पुतळे काढण्याला, पुतळे त्याला जोडे मारायला किंवा 4 किंवा 5 जास्त लोकांचा जमा बेकायदेशीर करणं, कुठलीही परवानगी न घेता अशा प्रकारे जर काम करत असेल आणि पोलीस खाते जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर हे मात्र वाईट पोषण आहे. ही हुकुमशाहीची सुरुवात आहे. अशा प्रकारे आमचं एकच सांगणं आहे की पोलिसांनी निरपेक्ष बुद्धीने, निरपेक्ष पद्धतीने कार्य करावं आणि जो गुन्हा करेल त्याच्यावर ऍक्शन घ्यावी असं आमचं एक म्हणणं. आणि दुसरं एकच मला सांगायचं, सुनेत्रा वहिनीबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, अजितदादाबद्दल आम्हाला अत्यंत सहानुभूती. आम्ही वहिनीबद्दल काही बोलणार नाही, पण हा जो प्रकार आहे, हा प्रकार तो घडलेला आहे, तो आमच्या पृथ्वीराज दादांनी केलेला नाही. त्यांचं नाव बदनाम केलं, त्यांना जोडे मारले, हे अत्यंत वाईट कृत्य झालेलं आहे. त्याची माफी सचिन सातव याच्यावर जबाबदारी पडते, कारण ते नगराध्यक्ष आहेत, बारामतीचे प्रथम नागरिक ते आहेत. त्यांनी हे खरं त्याला कंट्रोल करायला पाहिलं होतं. त्यांच्या घराची परंपरा फार मोठी, त्यांच्यामध्ये आतापर्यंत 3 नगराध्यक्ष होऊन गेले, त्यातल्या एकाने असं वाईट कृत्यामध्ये भाग घेतलेला नाही. कारभाऱ्यांनी घेतला नाही, सदाभाऊ बापूंनी घेतलेला नाही, त्यांच्या मिसेसनी घेतलेला नाही. पण सचिन सातवने हा पोरकटपणा सोडावा आणि त्यांनी परिपक्वपणा घेऊन त्यांनी या लोकांना नियंत्रित करावे असं आमचं म्हणणं आहे काँग्रेस पक्षातर्फे. ओके.